टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत गोवे में जय हनुमान गोवे 40+ मैच का आयोजन हुआ था, जहां पे श्री वैताल कोपर ने फाइनल जीता। हम आपको बता दें कि वो एक तरफा मैच जीत गए थे और उन्हें हौसला अफजाई करने के लिए कोपर के सरपंच धर्म सेवक श्री हेमंत गर्ग साहब भी उपस्थित थे। उन्हें हौसला बार बार वो बढ़ा रहे थे। तो वहीं पे छक्का मारने वाले जो खिलाड़ी थे उन्हें कैश रुपया भी उन्होंने दिया उनका हौसला बढ़ाने के लिए। और पूरी टीम जो है बहुत अच्छी खेल को खेला है और उन्होंने सरपंच साहब का विश्वास नहीं तोड़ा और उन्होंने ये ट्रॉफी अपने नाम किया। तो चलिए हम दिखाते हैं आपको बख्शिश वितरण और क्या कह रहे हैं हेमंत गर्ग साहब और भी शरद दादा, अनिल दादा भी शुभकामनाएं व्यक्त की सबको। तो चलिए हम आपको दिखाते हैं और सुनाते हैं। फुलांचे गुच्छ देखील देण्यात येईल आणि या स्पर्धेची आठवण आपल्या संघाला आज पाठी राखून त्यांना क्रिकेट खेळताना मी देखील पाहत असतो। आणि आज यावेळेस समोरच्या दिशेमध्ये फटका चांगला चेंडू निघून चाललाय। त्यांची मन जिंकली जातात। कोपरगावचे संपूर्ण पाठीराखे खुश। क्या बात। यावेळेस सर्व बॅटने फटका चांगला पाहायला मिळतो। बॅटला चेंडू क्रॉस झालाय, निघून जाणार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। स्कोर लेवल स्कोर आता मात्र बरोबरीमध्ये सुटलेला आहे आणि आता मात्र मी म्हणेन विजयाचा सुगंध कोणाच्या नाकापर्यंत पोहोचलाय ही सांगायची गरज नाहीये, कारण भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका धावेची गरज। आणि कोपरगावचे पाठीराखे बघा किती जल्लोष करतात। क्या बात है, क्या बात है, काय सामना रंगतोय। एका धावेची गरज। फलंदाजी करतो फलंदाज अनिल आणि यावेळेस थांबवतोय फलंदाज हेमंत गर्ग साहेब आनंदी आहेत। यावेळेस फटका चांगला चेंडू निघून जाणार सीमा पार। अभिनंदन अभिनंदन टीम कोपर, अभिनंदन सरपंच साहेब हेमंत गर्ग साहेब, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। जल्लोष तो म्हणताय, जल्लोष पाहिजे। सरपंच साहेब आपल्या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे। जे बक्षीस लावलं होतं हे पण गर्ग साहेबांनी फायनल करता ते देखील आज मिळणार आहे। गोवे यांच्याकडून दुसरे पंच यांचे स्वागत आणि सन्मान होईल। अनिल पाटील उद्योजक गोवे। अनिल आता शैलेंद्र सर लक्ष ठेवून त्याची नोंदणी व्यक्तिमत्वाटीशी आहे, तर अशा अनेक स्पर्धा तुम्ही सहज आणि सहजरित्या जिंकू शकता। तब्बल 19,000 रुपयाचं घवघवीत बक्षीस। एवढा प्रोत्साहन, एवढी प्रेरणा ज्यांच्या पाठीशी ते कधीही मागे राहू शकत नाहीत। अतिशय प्रेरणा सन्मान करावा। मी चंदू पाटील या वैताल कोपर वरचढ झाला होता। पशु बोला माजी सरपंच रमेश वेपार यांनाही विनंती करतोय, हेमंतजी गर्ग साहेब, रमेशजी पाटील साहेब आणि शरद मयूर साहेब सन्मान होतोय। क्रीडा मंडळाचा
40+ आता आमच्या कमिटीचे मेंबर लोकांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला। त्यामध्ये आज वेताल कोपर संघाने उत्तमरित्या कामगिरी करून फायनलमध्ये प्रवेश करून फायनल जिंकलेली आहे। त्याबद्दल त्या संघाला आमच्या संघातर्फे खूप खूप शुभेच्छा। सरपंच जय श्रीराम। आज आमच्या कोपरवासियांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमच्या गावातील 40+ त्यांच्याबरोबर असलेली तरुण मंडळी आणि आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या सर्वांच्या समक्ष आज श्री वेताल 40+ या टीमने सलग दुसऱ्यांदा फायनलचा बक्षीस आमच्या गावासाठी एक प्रेरणादायी आणलेला आहे। त्याबद्दल या वेताल 40+ संघाचे आम्ही अतिशय मनापासून धन्यवाद देतो। अतिशय जिद्दीने मेहनतीने हा त्यांचा क्रिकेटचा प्रवास चालू आहे आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो आणि त्यांना आश्वस्तही करतो की आपल्याला जी काही मदत लागते, कुठं मॅची भरताना असतील, बनियन असेल आणि ग्राउंडचा तर आम्हाला प्रश्न गंभीरच आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतच आहोत। पण अतिशय जिद्दीने आणि मेहनतीने हा सामना जिंकल्याबद्दल श्री वेताल 40+ संघाचे आम्ही कोपर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ वासी कोपर यांच्यातर्फे त्यांचे अतिशय मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। जय श्री। माझ्या भावाने सांगितले की आज फायनलची मॅच आहे कोपरची। कोपर गावाने यापूर्वी एकदा फायनल मारलेली होती 40+ची, पण आज हे दुसऱ्यांदा झालेलं आहे। आज मॅच बघताना आनंद झाला की जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच होती तेव्हा पाकिस्तानने 10 विकेटनं हरवला होता आणि तीच आठवण आज मला झाली की माझ्या या वेताल संघाने या संघाचं 10 विकेटनं विजय मिळवला। त्याला सांगायचं म्हणजे आर्थिक परिस्थिती फार कमी खराब आहे तरी, कारण मुलांना जर प्रॅक्टिस करायची असेल तर पैशाची फार गरज। सर्वप्रथम जय हनुमान गोवे संघ 40+ आयोजित भिवंडी तालुका 40+ खरोखर व्यासपीठ होतं, व्यासपीठावर आम्ही बसलो आणि मी एकच सांगू इच्छितो की कोपर संघाबरोबर जे पाठीराखे आहेत किंवा सरपंच साहेब, घरत साहेब, हे काका असतील, मला नावं येत नाही, सर्व घरत आहेत किंवा वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर, यंग क्रिकेटर आहेत तेव्हा बॅट लावून आले आहेत, क्रिकेटर एक यंग, असे पाठीराखे असतील, असे पाठीराखे जर प्रत्येक संघाबरोबर असले ना तर खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि असा छाती वर येतं खेळाडूंची छाती वर येते की ते सपोर्ट काय त्यांचा प्लस पॉईंट एक की त्यांच्याकडे ग्राउंड उपलब्ध नसताना फायनल मारली। आता सुरुवात झाली, आपली 4 फायनल झाल्या, अरे ग्राउंड उपलब्ध नसताना आमच्या इकडे 4 ग्राउंड प्रॅक्टिसचा पता नाही, गल्लीत क्रिकेट खेळून जसं एखादं भाजीवल्लीचा पोरगा IPS होतं, ही पद्धत झाली। सर अतिशय आनंद होतं, असं 1 साइड मॅच जिंकली, कोणवाले चांगले खेळले नसते ते इथपर्यंत पोहोचले नसते आणि या ग्राउंडची खासियत अशी साहेब। क्रीडा मंडळ गोवे 40+ आयोजित ज्या टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये आमचा श्री वेताल कोपर या संघाने अंतिम विजयी पटकवल्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे, स्वतः मी पण खेळाडू आहे, सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा देतो। तो पूरी कायनात आपके मदद के लिए तैयार रहती है। वेताल कोपरच्या पाठीशी उभा आहे। लढताना कोपर संघ लढला, परंतु त्यांचा जो गावाचा त्यांना असलेला जो सपोर्ट आहे, प्रोत्साहन आहे, तो समोर